हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 ते 12 महिन्याच्या बाळाला दुधी हलवा कसा द्यायचा, म्हणजेच लौकी हलवा कसा द्यायचा आणि थंडीमध्ये त्याची योग्य पद्धत काय आहे, याचे काय फायदे आहेत थंडीमध्ये हे देखील आपण शेअर करणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बेबीच्या रेसिपीज रोज अपलोड करत असते, तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर मी दुधी घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे आणि जेवढा भाग आपल्याला लागतो तेवढा आपल्या बेबीसाठी कट करून घ्यायचा आहे. बेबी एवढा आवडीने खातो हा पदार्थ, काही विचारूच नका. त्यानंतर आपल्याला हा वरची जी साल आहे ही सगळी काढून घ्यायची आहे. एवढा भाग मी घेतला होता, पण एवढा भाग माझ्या बेबीला पुरला नाही. नंतर मला पुन्हा करावं लागला होता. त्याच्यावर म्हटलं की बेबी हा पदार्थ खूप आवडीने खातो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमचं बेबी काही खात वगैरे नसेल ना तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. छान इथे सोलून घेते बघा. लौकीमुळे ना, दुधी हलव्यामुळे बाळाला गॅस होत नाही, ॲसिडिटी कमी होते. पाणी भरपूर असतं लौकीमध्ये, डिहायड्रेशनपासून वाचवतं बेबीला. थंडीमध्ये बॉडी हायड्रेट ठेवतं बेबीची. कब्स होत नाही, फायबर असल्यामुळे पोटी सॉफ्ट होते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, विटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे याच्यामध्ये. त्याचबरोबर हे खूप जास्त हेवी नसतं बेबीसाठी, बेबी कम्फर्टेबल राहतो. छान इथं बारीक किसणीने किसून घेतला आहे. 7 महिन्याचं बाळ असेल तुमचं तर अगदी आपण मिक्सरला देखील लावून घेतो. 7 महिन्याचा बेबी असेल, टेक्स्चरवाला पदार्थ खात नसेल तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरला काढून घ्या. असं किसून वगैरे घेऊ नका, किंवा किसून तुम्ही मिक्सरला काढू शकता किंवा कट करून पण काढू शकता. आणि मेन थंडीमध्ये ना दुधी भोपळा बॉडी हीट बॅलन्स ठेवायला मदत करतं बेबीसाठी. आणि थंडीमध्ये कशी काळजी घ्यायची, नेहमी पूर्णपणे शिजू द्या. स्टीम किंवा बॉईल तुम्ही करून घेऊ शकता. आपण इथे हलवा करणार आहोत त्याचा. बघा जो भाग होता ना आतला, अजिबात बिया नव्हतं, एकदम अगदी कोवळ्या बिया ज्या असतात ना त्या आपल्या सगळ्या काढून टाकायच्यात. आणि सगळं जेवढा मला हवा होता तेवढा मी इथे किसून घेतलेला आहे. आणि हलवा देताना एक काळजी घ्यायची, नेहमी कोमट गरम करूनच द्यायचं. जसं की आपण एकदा हलवा बनवला की बाळ थोड्या वेळाने खात असतं, पण तो थंड होतो, त्यामुळे नेहमी त्याला गरम करूनच द्या. आणि सगळं मी कट करून घेतलं आहे. माझं बाळ 8+ आहे, त्याच्यामुळे मी थोडा किस ठेवणार आहे, जेणेकरून बाळ टेक्स्चरवाला खाता ना बाळाला टेक्स्चर देखील मिळेल इथे. आणि त्याचबरोबर स्मूथ पेस्ट देखील मिळणार आहे. त्याच्यामुळे मिक्सरला देखील काढून घेते. आणि बाकीचं ठेवलं आहे ते मी नंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. छान इथं किसून घेतलेलं आहे एवढं. आणि तुमचं बाळ पूर्णपणे 7 महिन्याचं आहे ना तर तुम्ही त्याला पूर्णपणे असंच मिक्सरमध्ये काढून घ्या. टेक्स्चरसाठी काहीही किस वगैरे ठेवू नका, पूर्ण काढून घ्या. आणि पातेल्यात तिथे मी घी टाकून घेतलं आहे. घी आपल्याला थोडं टाकून घ्यायचं आहे. आणि सगळा जो काही हे आहे आपला किस जो आहे तो सगळा अगोदर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि बेबी जर टेक्स्चरवाला खात नसेल खात तर अजिबात जबरदस्ती नका करू. जसं जसं बाळाचं वय वाढत जाईल ना स्वतःहून ते टेक्स्चरवाला खायला लागतात आणि पेस्ट ते इग्नोर करायला लागतात. 8+ बेबी झालं किंवा जवळपास 9 महिने 8.5-9 महिन्यात झालं ना बेबी, बरोबर टेक्स्चरवालं ते खायला लागतात. अगोदर आपल्याला टेन्शन असतं की बेबी टेक्स्चरवालं खात नाही, फक्त पेस्ट वगैरे खातोय. पण जसं जसं त्यांचं वय थोडं वाढत गेले ना बेबी, तर ते स्वतःहून खायला लागतात. त्यामुळे टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. तर छान इथं मी ते पेस्ट पण टाकून घेतली आहे. आणि किसल्याला तो किस जो होता तो देखील टाकून घेतला आहे. आणि स्वच्छ इथे म्हणजे छान इथं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत लौकीचा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे, नाही तर बेबी खाणार नाही जर असंच त्याला कच्चा वास त्याला जर आला तर. आणि कुठलंही आपण इथे साखर किंवा मीठ हे ते ॲड नाही करणार आहोत, कारण की 1 वर्षापर्यंत बेबीला आपल्याला साखर द्यायची नसते. आणि इथे मी केलं आहे खजूरचं पाणी. ओले खजूर जे असतात ते अर्धा तास मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले ते. आणि छान त्याची अशी पाणी सगळं काढून घेतलं आहे आणि ते आपण ॲड करणार आहोत. याने काय होतं, बेबीला एनर्जी देखील मिळते. आणि बेबी स्वीट जास्त आवडीने खातो, त्याच्यामुळे आपल्याला इथे खजूरचं पाणी टाकायचं आहे. कुठल्याही प्रकारची साखर वगैरे टाकायची नाही आहे. तर अजून याच्यामध्ये अजून 1 कप पाणी ॲड करा. आणि छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे. थंडीमध्ये कुठलाही पदार्थ बाळाला देताना आपल्याला शिजवूनच द्यायला हवा, चांगला शिजून द्यायला हवा. आणि खरं सांगू पोटी रेग्युलर होते याने बेबीला. त्याचबरोबर अगदी बेबी तुमचा पोटी कडक वगैरे करत असेल ना तर हा पदार्थ जरूर तुमच्या बेबीला द्या. आणि इथे मी ड्रायफ्रूटची पावडर टाकली आहे आणि इलायची पावडर थोडी टाकली आहे. तुमचा बेबी जर 8+ असेल तुम्ही ह्या गोष्टी टाकू शकता. जर बेबी 7 मंथचा असेल तर ही पावडर किंवा ड्रायफ्रूटची पावडर अजिबात टाकू नका. बेबीला कॉलिक पेन वगैरे असेल ना तर ही पण तुम्ही देऊ शकता ही रेसिपी बेबीला.
आणि आजारपणामध्ये कधी कधी थंडी आहे, बाळ जास्त आजारी पडतं, तेव्हा देखील ही रेसिपी तुम्ही अगदी पचायला इझी आहे ही रेसिपी, तेव्हा देखील तुम्ही ही बेबीला रेसिपी देऊ शकता. छान झाकण ठेवून याला मी शिजवून घेतलं आहे. असं अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आहे, अजून आपण थोडंसं 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मस्त याला शिजवून घेऊयात. आणि बेबीला ही दिल्यानंतर बेबी अगदी कम्फर्टेबल असतो. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा देत असाल ना, अगदी 2 ते 3 चमचे बेबीला द्या. आणि जर वाटलं बेबीला खूप आवडीने खातो तर नंतर द्या, कारण कुठलाही पदार्थ बेबीला देताना अगोदर 2 ते 3 चमचे द्यायचा असतो आणि नंतर आपल्याला जास्त प्रमाणात त्याचं वाढवायचं असतं. आणि अधूनमधून चेक करत राहा, जेणेकरून खाली वगैरे लागणार नाही. ते लौकीत पाणी जास्त असल्यामुळे डिहायड्रेशन टाळतं, बेबीच्या बॉडीमधली जी उष्णता असते ती बॅलन्स ठेवतं. आणि बघा अशा याला आलं ना, अशा स्टेजला आलं ना, तर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा असतो. इथे प्रॉपरली शिजवलं ना तर थंडीमध्ये कुठलेही साईड इफेक्ट याचे होत नाहीत बेबीला. त्यामुळे थंडीमध्ये अशा पद्धतीने आपण लौकी छान पद्धतीने बेबीला देऊ शकतो. आणि वजन वाढायला देखील याची मदत होते. तर इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि याच्यामध्ये अजून एक ॲड करायचं आहे आपल्याला, जेणेकरून बेबी जास्त अजून आवडीने खाईल. आणि असं त्याला आलं ना, गॅस बंद करा, एखाद्या वाटीमध्ये काढून घ्या. बेबीचा पदार्थ काढताना स्टील किंवा काचेच्या वाटीत काढा. आणि इथे आपल्याला फॉर्म्युला मिल्क ॲड करायचं आहे. बरेचसे जण तुम्ही पाहत असाल की बेबीला मिल्क वगैरे देतात, गाईचं वगैरे, तर पण 1 वर्षापर्यंत बाळाला दूध वगैरे द्यायचं नाही, फॉर्म्युला मिल्क द्यायचं आहे. आणि फॉर्म्युला मिल्क आपल्याला बॉईल कधीच करायचं नसतं, उघडून कधीच त्याला घ्यायचं नसतं, त्याच्यामुळे नंतर आपल्याला हे ॲड करायचं आहे. म्हणून आपण अशा टेक्स्चरवालं ठेवलं आहे. बेबी 7 मंथचा असेल, अशा टेक्स्चरवालं खात नसेल, अगदी प्युरी याच्यामध्ये पण देऊ शकता तुम्ही. माझं बेबी अशा पद्धतीचं खातं म्हणून मी असं टेक्स्चर ठेवलं आहे. तुम्ही तुमच्या बेबीच्या अकॉर्डिंग ठेवू शकता याला टेक्स्चर याचं. छान असं मिक्स करायचं आहे. आणि इथे आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि प्लीज कमेंट करत जा, कारण की जेणेकरून ज्या रेसिपी मी तुमच्यासोबत अपलोड करते त्या मी माझ्या बेबीला खाऊ घालते आणि तो अगदी आवडीने खातो, त्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं ते म्हणजे लौकी अगोदर तुम्ही चेक करून घ्या की कडू आहे की कसा, आणि नंतरच हलवा बनवायला घ्या. आणि कुठलाही पदार्थ बाळाला देताना 1 चमचा अगोदर आपण खायचा आणि नंतरच तो बाळाला द्यायचा, कारण की